Audio Jungle. नमस्कार, मी दिनेश मुदळकर. माझा महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शिक्षक मतदारसंघातील बसपाचे उमेदवार मधुकर उन्हाळे यांना एमआयएम पक्षासह विविध शिक्षक संघटनांचा पाठिंबा. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या औरंगाबाद शिक्षक विभाग मतदारसंघ निवडणुकीत बहुजन समाज पार्टी व मराठवाडा बहुजन शिक्षक आघाडीचे उमेदवार मधुकर उन्हाळे यांना एमआयएम सह विविध समविचारी पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बसपाचे उमेदवार मधुकर उन्हाळे यांची बाजू भक्कम झाल्याचे उत्साही चित्र सध्या दिसून येत आहे. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू झाला असून बसपाचे आणि मराठवाडा बहुजन शिक्षक आघाडीचे उमेदवार मधुकर उन्हाळे विविध समविचारी पक्ष आणि शिक्षक संघटनांनी पाठिंबा जाहीर करून प्रथम पसंतीचा मताधिकाऱ्यांनी यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या प्रायव्हेटायझेशनमुळे आमच्या सुशिक्षित असलेला जो वर्ग आहे, जे लोक आपल्या गव्हर्नमेंटकडून 40,000 50,000 पैसे घेतात, पगार घेतात, त्याच शिक्षकांना आज प्रायव्हेट शाळेमध्ये आज त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक चालू आहे. त्यांना 7,000 8,000 कुठे 5,000वर अशा नोकऱ्या त्यांना करावं लागत आहे. महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष मोईनभाई, त्याचबरोबर त्यांचे पूर्ण मराठवाडाभराची जी टीम आहे, त्यांनी स्वतः येऊन बिनशर्त पाठिंबा ही बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला म्हणजेच मधुकर उन्हाळेजींना त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर जवळपास 30 अशा संघटना आहेत, शिक्षक संघटना, या सर्व संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि सगळा बहुजन आज एका जागी आलेला आहे, कारण सगळेजण या प्रस्थापित व्यवस्थेला आज त्रस्त झालेले आहेत. एमआयएम या पक्षाने व शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास 27 ते 30 संघटनांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देऊन विजयी करण्याचं शिक्षक बांधवांना मतदारांना आवाहन केलेलं आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये ही विचाराच्या परिवर्तनाची लढाई आहे आणि निश्चितपणे या बहुजन चळवळीमध्ये काम करताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जो नेहमी सतत चळवळीमध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन या उमेदवारीमध्ये उभा केलेला आहे आणि त्याचा निश्चित फायदा होणार आहे. आजचे बातमीपत्र संपले. नमस्कार.